नमस्कार मित्रांनो, गुलाबी गँग नावाचा चित्रपट आला होता. माधुरी दीक्षित बऱ्याच काळानंतर पुनरागमन केलं होतं. मी काय बघितलं नाही आहे चित्रपट, पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गुलाबी गँग ओळखली जाऊ लागलेली आहे. लाडक्या बहिणींचे मतं मिळवण्यासाठी अजितदादांनी गुलाबी रंग स्वीकारला खरा, आणि अजितदादांनी गुलाबी रंग स्वीकारल्यावर त्यांच्या सहकार्यांनीही मग गुलाबी बुलेट, गुलाबी गाडी, गुलाबी जॅकेट, गुलाबी फेटा, गुलाबी टिळा, सगळं गुलाबी गुलाबी. पण या गुलाबी गँगचं राजकीय भवितव्य नेमकं काय असणार आहे याची चिंता वाटू लागलेली आहे. जेव्हा अजितदादांनी भाजपासोबत यायचा निर्णय घेतला, पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा निर्णय घेतला, आणि ज्या संख्येने राष्ट्रवादीचे आमदार खासदार त्यांच्याबरोबर आले, ते बघून असं वाटायला लागलं की आता शरद पवारांची राजकीय कारकीर्द संपलीच जणू. पण भाजपासोबत येऊनही, उपमुख्यमंत्रीपद मिळवूनही अजितदादांना काही सूर गवसताना दिसत नाहीये. आज जेव्हा गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले होते, तेव्हा अजितदादांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. असं म्हटलं जातं की शेवटी अमित शहांनी सगळ्यांना संबोधित केलं आणि अजितदादा विमानतळावर भेटले वगैरे. काय मला अगदी काय सगळं तपशीलवार बघता आलं नाही, पण शेवटी ज्याला म्हणतात ना फोटो ऑपॉर्च्युनिटी, फोटोत जो असतो तो खरा असतो, जो फोटोत नसतो तो नसतो. आणि फोटोत दिसणाऱ्यांमध्ये देवेंद्र फडणवीस होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, आशिष शेलार होते, पण फोटोमध्ये अजितदादा दिसत नव्हते. आणि त्यामुळे ज्या चर्चा चालू आहेत, किंबहुना ज्याला उधाण आलंय की निवडणुकीपूर्वी महायुतीतनं अजितदादा बाहेर तरी पडणार, किंवा मग ज्याला खूप कमी जागा म्हणता येतील त्याला अर्थातच ते सन्मानजनक म्हणतीलच, पण तुलनेने खूप कमी जागा अजितदादांच्या पक्षाला मिळतील आणि त्याच्यावर त्यांना तडजोड करावी लागेल. ज्या जागा मिळतील त्या मुख्यतः शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध लढत असलेल्या असतील. म्हणजे असं नाही होणार की ज्या जागा मिळतील त्या काँग्रेस विरुद्ध लढत असलेल्या किंवा उबाटा सेनेविरुद्ध लढत असलेल्या. आणि त्यामुळे ज्या जागा मिळतील त्याच्यातही ज्याला काय म्हणता येईल, दोन राष्ट्रवादींमधल्या लढतीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागेल. जर हे करायचं नसेल तर महायुतीतनं बाहेर पडण्याचा मार्ग उपलब्ध आहे. बाहेर काढणार नाही कोणी, युती मोडणार नाही कोणी, पण बाहेर पडण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर उरणार नाही. अशी परिस्थिती तर निर्माण केली जाणार नाही ना. रोज ज्या बातम्या चालू आहेत की आज काय म्हणे मुख्यमंत्री निवासस्थानच्या गणपतीच्या आरासीमधनं अजितदादांचे फोटो गायब झाले. तिथे महाराष्ट्राचा देखावा उभारला आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे नेते त्यांचे फोटो लावलेले आहेत त्या नकाशावर. त्याच्यात अजितदादांचा किंवा राष्ट्रवादीच्या लोकांचे फोटो नाही आहेत. सगळीकडे शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांचे फोटो आहेत. अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे, पण त्याच्यात अजित पवार नाही आहेत. आणि त्यामुळे मग असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की अजितदादांची आणि त्यांच्या पक्षाची राजकीय उपयुक्तता नेमकी किती आहे. कारण वेगवेगळी सर्वेक्षणं, मी असं नाही म्हणत त्यांचं काही सगळे आकडे खरे ठरणार, पण या सर्वेक्षणांमध्येही शिवसेनेला साधारणतः 40 ते 50 जागा दाखवल्या जात आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेसला जेमतेम 20 ते 30 जागा, किंबहुना 15 ते 30 जागा, एवढ्याच जागा त्यांना दाखवण्यात येत आहेत. समजा 15-20 जागा मिळणार असतील तर त्यांनी किती जागा लढाव्यात? 20 जागा मिळणार असतील तर 40 जागा लढल्या तर 20 जागा मिळाल्या, हा एक सन्मानजनक स्ट्राईक रेट म्हणता येईल. कारण जर शेवटी राज्यात बहुमत हवं असेल तर निम्म्यापेक्षा जास्त जागा जिंकणं आवश्यक आहे. म्हणजे 2 जागा लढल्या तर 1 जागा जिंकणं आवश्यक आहे. मग जर 15 ते 20 जागा मिळणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसला कोणी 60-70 जागा कशाला देईल? कारण 70 जागा लढून जर 30 जागा जिंकणार असतील, 25 जागा जिंकणार असतील तर जास्ती जागा वाया गेल्या. आणि जर मग 40 ते 50 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायचं ठरलं तर अजितदादांना त्यांना सन्मानजनक म्हणून त्यांच्यावर लढणं
किंवा मग आत्मसन्मानासाठी महायुतीतनं बाहेर पडणं, असे दोनच पर्याय उपलब्ध उरतात. या सगळ्याच्या मागे नेमकं काय कारण असावं, हा मला स्वतःला पडलेला प्रश्न आहे. कारण ही जी युती झाली, ही नैसर्गिक युती कुठल्याही अंगाने वाटत नव्हती. हे मान्य आहे की आता काही पूर्वीसारखं उरलेलं नाही. कदाचित पूर्वी ते तसं नव्हतं, कट्टर हिंदुत्व वगैरे. तेव्हाही पडद्यामागे बाळासाहेब आणि शरद पवारांचे चांगले संबंध होते. जरी बाळासाहेब त्यांना काय मैद्याचं पोतं म्हणत असतील आणि किंवा ममद्या बिमद्या काय काय नावांनी, त्यांना शेलक्या नावांनी जरी वापर करत असतील, तरी पडद्यामागे दोघांच्यातले चांगले संबंध होते. आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दलही शेखर गुप्ता वगैरे वगैरेंनी जे किस्से सांगितलेले आहेत, त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की ते काही हिंदुत्व असं कर्मठ नव्हतं. ते काही हिंदुत्व काही असं काही खुनशिप अशा प्रकारचं नव्हतं. दंगे झाले तरी हिंदूंचं संरक्षण त्याच्यात होतं, पण तालिबानी वृत्तीचं ते हिंदुत्व नव्हतं. आणि आता तर एकनाथ शिंदेंच्या याच्यातलं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न पडावा एवढी परिस्थिती आहे. पण निदान शिवसेनेचे लोक व्यासपीठावर हिंदुत्वाची भाषा तर बोलतात, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय जयकार करतात, राम जन्मभूमीबाबत बोलतात, लांगुल चालनाबद्दल त्याच्या विरुद्ध बोलतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत असूनही जर त्यांना हिंदुत्वाची ॲलर्जी असेल, तर त्यांचं नेमकं महायुतीतलं स्थान काय, उद्देश काय, म्हणजे विकासासाठी कोणाचा विकास? म्हणजे अजितदादा आले नसते तरी मोदी देशाचा विकास करतच होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा विकास करत होते. अजितदादा राष्ट्रवादीतल्या आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आल्यामुळे नेमका असा कोणता विकास राष्ट्रवादीच्या मतदारसंघामध्ये झाला, या प्रश्नाचं नेमकं असं उत्तर नाहीये. अजितदादा अर्थमंत्री झाल्यामुळे निधी आला असेल, बारामतीत जास्त निधी आला असेल, बाकी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात निधी आला असेल, कदाचित त्यांच्या मागच्या चौकशा आईस, ईडी, CBI त्या थोड्या थंडावल्या असतील, त्या चालू आहेत अजून, पण त्या थंडावल्या असतील. पण त्यांनी त्या आमदारांचा फायदा झाला. पण हा फायदा झाला असला तरी राजकीय फायदा त्याच्यामुळे भाजपला आणि शिवसेनेला कसा झाला, याचं उत्तर नाहीये. सुरुवातीला असं वाटलं होतं की कदाचित अजितदादा हिमंत बिस्व शर्मा त्यांचा सारखा अवतार घेतील. हिमंत बिस्व शर्मा तरी ते अर्थात चळवळीतनं आलेले आहेत, पण तेही सेक्युलरच होते. आज देशात हिंदुत्ववादी राजकारणाचा चेहरा म्हणून हिमंत बिस्व शर्मांकडे बघितलं जातं. मग अजितदादांना तसं व्हायला काय अडचण आली असती? अजितदादांना हिंदुत्व देऊ शकले ना सेक्युलर राहू शकले. कारण जेव्हा मुस्लिम मतदारांचा प्रश्न येतो तेव्हा अजितदादांनी किती सेक्युलरिझमपणाचा आवडला तरी महाराष्ट्रातले मुसलमान एक वेळ उबाटा सेनेला मतदान करतील, पण अजितदादांना करणार नाही, कारण ते हिंदुत्ववादी पक्षांच्या सोबत आहेत. आणि त्याच्यामुळे मग कधी कधी वाटायला लागतं की राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था असून अडचण नसून खोळंबा, असं तर नाही ना. आणि जर अशी अवस्था असेल तर पोपट मेला आहे हे कोणतरी कधीतरी तर सांगणारच की तुम्ही आलात युतीत तेव्हा आम्हाला वाटलं होतं की तुमची युतीत गरज आहे, किंमत आहे, पण आता काय असं दिसत नाहीये. आणि त्यामुळे तुम्ही ठरवा काय करायचं ते. असं त्यांना परखडपणे शेवटी कोण सांगणार? हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगणार का, देवेंद्र फडणवीस सांगणार का, भाजपचा अन्य नेता कोणी सांगणार? किंवा त्यांना चान्स देणार की बघा, हे तुम्ही जी लाईन घेतलेली ती लाईन काही लोकांना पटत नाहीये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पटत नाहीये, जरी भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना राष्ट्रवादीची गरज वाटत असली. आणि शेवटी दुसराही मुद्दा आहे ना, मुंबईचे मोठे प्रोजेक्ट्स होत आहेत. ती प्रोजेक्ट जर पार पडायचे असतील तर त्याच्यात अजितदादांची नाही शरद पवारांची भूमिका निर्णायक आहे. आणि म्हणून तर एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या भेटीगाठी होत आहेत. याचा अर्थ शरद पवारांची राजकीय उपयुक्तता महायुतीचं किंवा महाविकास आघाडीचं काही झालं, म्हणजे महायुती विजयी झाली आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला, तरी शरद पवारांची राजकीय उपयुक्तता संपणार नाहीये. कारण नुसतं सरकार येऊन उपयोग नाही, मुंबईतली ही जी मोठी प्रोजेक्ट्स होऊ घातलेत ती निर्विघ्नपणे पार पडणंही आवश्यक आहे. त्याच्यात खोडा घालायला उद्धव ठाकरे टपून बसलेच आहेत. आणि असं जर असेल तर मग अजितदादांचं नेमकं काय करायचं? ही जी गुलाबी गँग म्हणून आता अचानक जी नावारूपास आलेली आहे,
अजितदादांचा असा प्रयत्न आहे ब्रँडिंगचा की ही सगळी लाडकी बहीण आणि या सगळ्या ज्या योजना आहेत महिलांसाठीच्या, त्या अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळेच शक्य झालेल्या आहेत, अन्यथा शक्य झाल्या नसत्या. आणि हे महिलांना पटवून देण्यासाठी तो सगळा गुलाबी रंग आणलेला आहे. पण तो गुलाबी रंग मतदारांना पटणार का? आणि जर पटणार नसेल तर हे नाटक आणखीन किती काळ चालू ठेवायचा, हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आज अमित शहा मुंबईत आले असताना अजितदादा ज्या प्रकारे ऑन स्क्रीन नव्हते ते बघता याचं उत्तर ऑलरेडी लिहिलं गेलेलं की आहे की काय, अशी शंका मनात येते. अर्थात आता घोडा मैदान जवळ आहे, निवडणुकांना जेमतेम 2 महिने उरलेले आणि त्यामुळे फार काळ हा सस्पेन्स राहणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की, अजितदादांनी जेव्हा राष्ट्रवादीला भाजपासोबत आणलं होतं तेव्हा त्यांचा जो एक इफेक्ट वाटला होता की महाराष्ट्राच्या राजकारणात एक खरोखर स्थित्यंतर आणण्याचं काम अजितदादांनी केलं आहे, तसं आता काही दिसत नाही. म्हणजे बॉम्ब लावावा आणि लवंगी फटाका फुटावा असं काहीचं चित्र दिसतंय. ते बदलण्याची ताकद अजितदादांमध्ये होती, पण ते चित्र काही बदलताना दिसत नाही आहे. अजितदादांना राजकीय विचार, पुढचा राजकीय विचार त्यांच्या मनात नक्की असणारच, काय करायचं. पण जे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर आहे ते निराशाजनक आहे. त्याच्यावर मार्ग ते कसा काढतात त्याच्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य अवलंबून आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.